इस टीमने आता त्याच्या जागी जातोय तो मात्र अमोल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र प्रणय सज्ज आहे. एक नामवंत गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण सगळेजण पाहतोय. सगळ्यांच्या नजरा मात्र क्रिकेटच्या याच मैदानामध्ये. हो कव्हरच्या दरम्यान टटवलेला चेंडू वन बाउन्स होतोय आणि पाहायचा आपल्याला सुरेख अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागेल. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या दरम्यान स्ट्रोक खेळला गेला होता परंतु संघाचं खातं या ठिकाणी ओपन होते. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मात्र प्रणय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो प्रणय मयूर साठी. हो काय स्ट्रोक होता. टप्पा खाल्ल्याच्या नंतर चेंडू डायरेक्ट विकेट किपरच्या क्लाउज मध्ये गेला. बॅट मात्र स्ट्रोक फिरवला होता बॅट न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि विकेट किपरने आपलं काम सहजासहजी व्यवस्थितरित्या पार पाडलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो प्रणय. हो चेंडू जातोय. या ठिकाणी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू येतो सीमा पलीकडे. 4 धावाने व्हायच्या स्वरूपामध्ये 1 धाव म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 5 धावा मिळणार आहे. या विजेत्या कोंडिया संघाच्या खात्यामध्ये 5 धावा एक्स्ट्रा जोडल्या जातात आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6. धाव संख्या जाऊन पोहोचले ते 6. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. मयूर स्ट्रायकिंग एंडला आहे. ज्याची विकेट पाहिजे होती ते निव्या संघाला प्रत्येकची विकेट मात्र मिळाली आहे. ओहो प्रणयची बॉलिंग बघा, काय लाईन बघा, काय लेंथ पहा. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो. लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे परंतु बॅट्समनला काहीसा चेंडू समजला नाही आणि चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो प्रणय. हो खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचा वन बाउंस स्ट्रेट ड्राइव्ह केला. चेंडू सीमा पलीकडे जातोय खणखणीत असा चौकार. आणखी 4 धावसंख्येनुसार धावसंख्या झाल्या त्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 धावा तक्षशिला निळ्या संघाच्या. आणि उर्वरित षटक आता आपल्याला पाहायचंय तक्षशिला निळ्या संघाचा कर्णधार कोणाच्या हाती देतोय तो. विराज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि आता पाहायचंय मला वाटतं 2 बॅट्समन अजूनही मैदानामध्ये. एक अमोल आणखी दुसरा आहे तो मयूर. शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा काढू शकतो मी माझ्या संघासाठी तोच एक निश्चय, तोच एक निर्धार मनामध्ये घेऊन मी आता आलोय मैदानामध्ये. आणि पाहायचंय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विराज. हो कव्हरच्या दरम्यान चेंडू तटवलेला गेला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली परंतु 2 धावा या ठिकाणी निश्चित स्कोअर काढला लागतात. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली मनोजच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दरम्यान परंतु 2 धावा या ठिकाणी निश्चित स्कोअर काढला जोडल्या जातात. विराजची ही गोलंदाजी मार्कवर विराज सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅटिंग साठी अमोल तयार. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिपाइन लेगच्या दरम्यान. 1 बाउन्स. दुसरे धावेचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय 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 मिड विकेटच्या दरम्यान चौकार. कुंदन कांबळेचा मोबाईल कोणाकडे असेल तर त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणायचा आहे. कुंदन कांबळे यांचा मोबाईल कोणाकडे असेल तर त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विराज. हलक्या हाताने मिड विकेटच्या दरम्यान फक्त चेंडूला मात्र दिशा दिली होती. थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणखी त्याच मिस फिल्डिंगवर 4 धावा मात्र या ठिकाणी सहजरित्या आल्या निळ्या संघाच्या विजेता कोंडिया संघाच्या खात्यामध्ये. आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीसाठी चेंडू काढला. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विराजची. अमोल स्ट्रायकिंग एंडला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो मयूर.
पाहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विराज. खेळला ऑन साईडच्या दरम्यान चेंडू होता लॉंग ऑन कडे, परंतु एक धाव या ठिकाणी निश्चित दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी माहिती आहे मयूर आहे अजूनही मैदानामध्ये, चौकार किंवा षटकार येऊ शकतो. काही उरलेल्या चेंडूवर तेवढी क्षमता, तेवढी कुवत, तेवढी कौशल्य हे मयूरकडे आहे. विजेता कोंडे या संघाचे हे 3-4 जे बॅट्समन आहेत ते खूप महत्त्वाचे बॅट्समन आहे आणि त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे, कुवत आहे की ऐन वेळेला सामना फिरवू शकतो, माझ्याकडे झुकवू शकतो, सामन्याला मी जिंकवू शकतो, ही क्षमता मात्र त्या खेळाडूंकडे आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो मयूर. पुन्हा एकदा हो हो, इथे मात्र विकेट्स काढली. सुंदर अशी गोलंदाजी, मयूर फलंदाज बाद होतोय. क्लीन बोल्ड, दुसरा धक्का बसतोय विजेता कोंडिया संघाला. मयूरच्या स्वरूपामध्ये सुंदर अशी गोलंदाजी विराटची आपल्याला पाहायला मिळते. आणि आता नेक्स्ट बॅट्समन विजेता कोंडिया संघाचा मैदानामध्ये येतो तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये आले, त्यांचं नाव विजेता कोंडे बॅट्समनचं नाव महेश. आणि आपल्याला पाहायचं मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर जावेद मियांदाद सारखा षटकार येईल का? चेतन शर्माच्या गोलंदाजीवर जावेद मियांदाने एक षटकार मारला होता आणि पाकिस्तानला विजय प्राप्त करून दिला होता. 1986 का 1987 आशियाच्या कप मध्ये ह्या मॅचेस चालू होत्या आणि त्या मॅचेस मध्ये एका चेंडूवर 6 धावा करायच्या होत्या आणि जावेद मियांदाने षटकार चेतन शर्माच्या गोलंदाजीवर मारला होता. चौकार सोडा, षटकार सोडा, इथं क्लीन बॉल झाला, फलंदाज होतोय बाद आणि जातोय बॅक टू द पॅव्हेलियन. आणि आता जिंकण्यासाठी करायचे आहे त्या 12 चेंडू मध्ये 8 धावा तक्षशिला निळ्या संघाला. बारा चेंडू आणखी 18 धावा. तक्षशिला निळे आपले 2 बॅट्समन त्वरित मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 12 चेंडू आणखी 18 धावा. दोन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत आणि 12 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. 12 चेंडू 18 धावा. मी जसं काही मगाशी सांगितलं होतं की विजेता कोंड्यामध्ये जी विकेट्स खूप महत्त्वाची होती ती विकेट्स होती प्रितेशची. आणि आता या ठिकाणी विकेट जी महत्त्वाची आहे ती विकेट आहे प्रणयची. आता या ठिकाणी पाहायचं आपल्याला. कुंदन कांबळे यांचा फोन कोणाकडे आहे? कुंदन कांबळे. इथे वाचतोय का? फोन लावा. पहिला चेंडू आणि इथे पहिलीच कॅच मात्र आपण पाहतोय ती ड्रॉप झाली आहे. डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स आली असते परंतु तुषारच्या हातातून झेल निसटला. हो हो पुन्हा इथे खेळण्याचा प्रयत्न आणि आता हा चेंडू सुद्धा मात्र निर्धाव. दोन चेंडू. आणि खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दरम्यान टटूला चेंडू. एक धाव या ठिकाणी. आणखी नो चेंडू पंच सांगतात ट्यू ट्यू. आणि आता मात्र या ठिकाणी नेक्स्ट चेंडू मात्र फ्री हिट साठी असणार. पुढील चेंडू मात्र असणार तो फ्री हिट साठी. आणि आता आपल्याला पाहायचंय बॅट्समन मात्र आला तो प्रणय. पाहायचंय प्रणय आपल्या बॅटिंगच्या जोरावर किती धावा करतोय तो. परंतु पंचांना फलंदाजाला बाद दिलंय. सुरेख असं पंचगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा प्रीट असं केलं ना पंच. जसं तुम्ही सांगणार तसं आम्ही बोलणार. प्रीटचा हा चेंडू होता परंतु प्रीटला पंचांनी फलंदाजाला बाद दिलं. फक्त आणि फक्त रनआउट असतो. ठीक आहे काय हरकत नाही. थोडं थोडं असं कधी कधी होत राहतं. प्रीटच्या चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने चेंडू टाकला गेला होता आणि प्रीटला मात्र फलंदाज बाद झाला होता. आणि आता आपल्याला पाहायचं आहे जीवनदान भेटलंय ते मात्र एकदा पुन्हा एकदा प्रणयला. आणि या ठिकाणी कव्हरच्या दरम्यान चेंडू जातो. हो कोणाचा झेल सोडला मित्र तू. इथे कोणाची कॅच सोडलीस आता तुला थोड्याच वेळात समजेल याचा परिणाम किती वाईट आपल्याला भोगावे लागतील. पाय भेटला. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या आयोजकांचा मोबाईल भेटला त्याबद्दल धन्यवाद. चला जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या जल्लोषामध्ये. क्रिकेटचा जल्लोष साजरा करूया. क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटच्या गोष्टी करूया. समालोचन करूया. प्रबोधन करूया. आणखी या ठिकाणी समालोचन हे आमचं चालूच असू दे. पुढील एकदा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. राईटम राऊंड द विकेट स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो बॅट्समन नवे या संघाचा विराज. आणखी प्रणय. ही प्रणयची कॅच किती महागात पडू शकते
मिड ऑफच्या दरम्यान तटवलेला हा चेंडू होता, एक सोपा झेल होता, परंतु तो झेल मात्र सोडलाय तो विजेता कोंडिया संघाच्या खेळाडूनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. पाहायचा पुढील चेंडू विराटसाठी राईट मोर द विकेट. ओहो काय गोलंदाजी पहा मित्रांनो, लाईन किती चांगली आहे, लेंथ किती चांगली आहे, खेळण्याचा प्रयत्न होतोय. मिड विकेट, डीप स्कोर लेग, फाईन लेगच्या दरम्यान, म्हणजे ज्या पद्धतीने स्ट्रोक मैदानामध्ये त्याच्या बॅटवर येईल त्या पद्धतीने स्ट्रोक मात्र जाणार आहे मिड विकेटच्या दरम्यान. तिकडे डीप स्कोर लेग आहे, डीप फाईन लेग आहे, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी खेळवतोय तो गोलंदाज. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं या ठिकाणी जसे जसे चेंडू मात्र डॉट जातील तसं तसं अंडर प्रेशर तुम्हाला प्रत्येक चेंडूवर अतिक्रमण करणं गरजेचं आहे. चेंडू डॉट गेला तर पुन्हा एकदा तुम्ही थोडं अंडर प्रेशर राहणार, कारण की पुढील येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल आणि कशा पद्धतीने मला खेळावं लागेल ते खूप महत्वाचं असेल. माझ्या पुढील चेंडू रिव्हर्सिप विराटच्या बॅट मध्ये पहा, डीप स्कोर लेगच्या दरम्यान खणखणीत असा हा षटकार. एक षटक समाप्तीनंतरला धाव संख्या झाल्या त्या 7-9 धावा आणि जिंकण्यासाठी आता 6 मध्ये 9 धावा करायच्या आहे. हा षटकार किती महागात पडू शकतो तुम्हाला पहा. रिव्हर्सिपने स्ट्रोक खेळला विराटच्या बॅट मधून, डीप फाईन लेगच्या दरम्यान चेंडू गेला, खणखणीत असा षटकार आणि आता 6 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये 9 धावा. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल. 6 चेंडू आणखी 9 धावा. सहा चेंडू आणखी 9 धावा. प्रणय या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 चेंडू 9 धावा. काही मोठंसं असं आव्हान नाही आहे इथे. 6 चेंडू मध्ये 20 निघतात, 25 निघतात आणि जवळजवळ 6 चेंडू मध्ये 9 धावा. कुंदन आवाज देतात. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. जाऊया क्रिकेटच्या या मैदानाकडे. 6 चेंडू 9 धावा असं समीकरण बदललेलं आहे आणि पायाचा स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो प्रणय. आणखी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो मयूर. 6 मध्ये 9 धावा करायच्या. रंगलेला हा सामना आपण सगळेजण पाहतोय. सामन्याचा आनंद लुटतोय. पुढील चेंडू, पहिला चेंडू, गो 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 आणि पाहायचं आपल्याला इथे काव कोणाच्या दरम्यान या ठिकाणी मात्र विकेट मिळते. ती विकेट म्हणजे कोणाची, तो विकेट्स कसा गेला आणि ती विकेट्स मात्र का गेली आणि मॅच मात्र आले ऑन फायर झाले. 5 चेंडू मध्ये आता करायच्या 9 धावा. पूर्णपणे या ठिकाणी समीकरण मात्र बदलले. 6 चेंडू मध्ये ज्या ठिकाणी 9 धावा करायच्या होत्या आता मात्र करायच्या 5 चेंडू मध्ये 9 धावा. खरोखर ज्या विकेटची तलाश होती विजेता कोंडिया संघाला प्रणयची, ती विकेट मात्र काऊ कोणाच्या दरम्यान खेळलेला हा स्ट्रोक, सुंदरशे काऊ कोणाच्या दरम्यान खेळाडूने ती कॅच पकडली आणि बॅट टू द पावलन जाता येतो प्रणय. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतो अमर. आता पाहायचं समीकरण मात्र पूर्णपणे बदललंय. 6 ला 9 पाहिजे होते,
5ला करायच्या त्या 9 धावा आणि आता पुन्हा एकदा जल्लोष सगळ्यांचा साजरा करता सगळ्यांच्या नजरा मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये. मित्रांनो, आयुष्याच्या वल्लावर संसाराचा रहाट गाडगा चालवत असताना हवं असतं ते म्हणजे एक विसाव्याचं ठिकाण आणि तेच ठिकाण म्हणजे आजच्या तरुणाच्या काळातील बनलेलं ताईत म्हणजेच क्रिकेटचं मैदान. याच क्रिकेटच्या मैदानामधून मी रुपेश कांबळे दाभोळकर आमची रत्नागिरी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आणखी मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातो, चेंडू फील होतोय, परंतु या ठिकाणी एक धाव सहजासहजी पूर्ण होणार आणि मॅच मात्र आलाय 4 चेंडू आणखी 8 धावा. इथे एका चेंडूवर मात्र षटकार येतो, 2 चेंडूवर षटकार येतो. तुमच्याकडे 4 चेंडू आहे आणि 4 मध्ये 8 करायचे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावा काढायच्या आहे आणि अजूनही विराज मैदानामध्ये आहे. इथे मॅचचं चित्र बदलू शकतं, शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाऊ शकते आणि मॅच आता आपण ऑन फायर बघतोय. 4 चेंडू 8 धावा, टार्गेट कंपल्सरी चेस असेल. 4 चेंडू 8 धावा. विराज अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. इथे मॅचचं चित्र बदलू शकतं, पाहू शकता आपण. थोडं स्पीडअप तेव्हा फास्ट करा. चार चेंडू 8 धावा, स्पीडअप तेव्हा फास्ट केला. उर्वरित सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. 4 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या. थोडं फास्ट करा मित्रांनो. इथे फिल्डिंग मध्ये चेंजेस पहा. या ठिकाणी सिली पॉइंट, त्याच्यानंतर शॉर्ट लेगला खेळाडू तैनात करण्यात येत आहे. स्पीडअप तेव्हा फास्ट करा मित्रांनो. सिली पॉइंट, शॉर्ट लेग, सिली पॉइंट आणखी शॉर्ट लेग, नवीन काहीतरी पाहायला मिळालं आम्हाला क्रिकेटमध्ये. 4 चेंडू आणखी मॅच आले 8 धावा. विराज मात्र मैदानामध्ये अजूनही तैनात आहे. 4 चेंडू 8 धावा आणि पंच आम्हाला सांगतात दिस डिलिव्हरी इज नॉट गुड, म्हणजे हा चेंडू मात्र वाईट आहे. आणि 4 चेंडू आणखी 7 धावा. एकच मनामध्ये निर्णय, एकच मनामध्ये निश्चय की माझा संघ हा कसा जिंकेल. मी जर जिंकलो तर थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ हा सामना हरेल तो या स्पर्धेमधून बाहेर जाईल. 4 चेंडू 4 चेंडू 7 धावा. चेंडू हवेमध्ये आहे शॉर्ट लेगच्या दरम्यान आणि चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. खणखणीत असा चौकार आणि मॅच ऑन फायर. आणि आता पाहिजे आम्हाला 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धावा करायच्या आहेत, त्या 3 धावा. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते, तितकी सुरेख अशी फलंदाजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी विश्वरत्न चषकाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं आणि या क्रिकेट टुर्नामेंटसाठी ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व संघांचं मनापासून स्वागत करतो. या क्रिकेट टुर्नामेंटसाठी ज्यांनी श्रमदान दिलं, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. आणि मॅच मात्र 3 चेंडू आणखी 3 धावा. जवळजवळ ही स्पर्धा मला वाटतं तक्षशिला निवे या संघाच्या पारड्यामध्ये पडलेलीच आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार आहे. 3 चेंडू मध्ये 3 धावा. नेक्स्ट डिलिव्हरी, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय 1 माउस सीमा पलीकडे. खणखणीत असा चौकार. या ठिकाणी तक्षशिला निवे या संघ मात्र विजयी झालाय आणि पराभूत झालाय तो विजेता हा कोंडे संघ. दोन्ही संघाचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय, अभिनंदन करतोय. जो संघ हरला त्याला या ठिकाणी विजेता कोंडे संघाला या ठिकाणी सन्मानाने चिन्ह देण्यात येईल. आणि नेक्स्ट अवॉर्ड मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी सांगणार आहोत. द नेक्स्ट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम तक्षशिला.